शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेत पानांच्या कडा जळाल्या की आपण लगेच म्हणतो की रोग आलाय. पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. बऱ्याच वेळा हा रोग नसतोच. हा परिणाम असतो आपण दिलेल्या औषधांचा, खतांचा आणि पाण्याचा. आणि सगळ्यात आधी परिणाम पानांच्या कडावरच का दिसतो? चला तर हे समजून घेऊ. पानांच्या कडांवर पाण्याचा ओघळ आणि इव्हॅपोरेशन सगळ्यात जास्त असते. जेव्हा आपण हेवी डोसची फवारणी करतो तेव्हा औषधाचं द्रावण कडांवर जमा होतं. त्यामुळे काय होतं, केमिकल मॉलिक्युल्स कडांवरच राहतात आणि हळूहळू त्या जागेवर मारलेल्या मॉलिक्युलचे कॉन्सन्ट्रेशन वाढून जाते आणि कडा जळायला सुरुवात होते. सगळ्यात मोठी चूक कुठे होते? एकाच टाकीत जास्त प्रमाणात खतं, फंगिसाइड्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स, युरिया, पोटॅशियम नायट्रेट, एमएपी, एसओपी हे सगळं हेवी साल्ट इंडेक्स असलेलं खत आहे. जेव्हा यांचा डोस जास्त होतो तेव्हा द्रावणाचं ऑस्मॅटिक प्रेशर वाढतं. पानातील पेशींमधील पाणी बाहेर खेचलं जातं आणि पेशी मरतात. हीच खरी फर्टिलायझर बर्निंग आहे. त्यानंतर कॉपर, सल्फर, क्लोरोथॅलोनिल यांसारखी कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स जड असतात. यांचा जास्त डोस थेट पानांच्या कडांवर परिणाम करतो. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण वापरत असलेलं पाणी जर पाण्याचा TDS जास्त असेल तर आपण नकळत बागेत मीठ टाकतोय. TDS 800, 1000 किंवा 1500च्या वर असेल तर औषधांसोबत तो अजून घातक होतो. हाय TDS पाण्यात फर्टिलायझर्स मिसळली की सोल्युशन आणखी हेवी होतं आणि तेच हेवी सोल्युशन पानांच्या कडांवर बसतं. म्हणूनच काही वेळा योग्य औषध दिली तरी स्कॉर्चिंग दिसतं. आता सगळ्यात दुर्लक्षित विषय म्हणजे केमिकल रिॲक्शन. कॉपर आणि फॉस्फोनेट, कॉपर आणि कॅल्शियम आणि सल्फर आणि नीम ऑइल हे सगळे रिॲक्शन्स आहेत. या रिॲक्शन्समध्ये नवीन कंपाऊंड्स तयार होतात जे पानांसाठी खूप टॉक्सिक असतात. काही वेळा प्रेसिपिटेशन होतं, ते आपल्याला दिसत नाही पण पानांना दिसतं आणि यामुळे तुमच्या पानांवर स्कॉर्चिंग येते. मग उपाय काय? औषधाचं प्रमाण कमी ठेवा, वारंवार पण हलकी फवारणी करा किंवा मिस्ट स्प्रे घ्या. लक्षात ठेवा मित्रांनो, द्राक्ष बाग जळते तेव्हा औषध चुकीचं नसतं, पण आपली पद्धत चुकीची असते.